आपल्यासोबत माजी आमदार संग्राम थोपटे आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, आज मेळावा घेतला, काय कार्यकर्त्यांची भूमिका आली आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? कार्यकर्त्यांची स्पष्ट भूमिका आहे की आपल्याला राजकीय दृष्टी आता बदल केला पाहिजे आणि हा बदल करत असताना जिथं आपल्याला विकासाचं या तालुक्यातलं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल अशा पक्षामध्ये आपल्याला निर्णय घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्या अशा अर्थानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं कार्यकर्त्यांचं मत आहे. कधी हा पक्ष प्रवेश होणार आहे, पुढची वाटचाल कशी असेल? साधारणतः 22 तारखेला उद्याच्या येणाऱ्या मंगळवारी मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेश होईल आणि माझ्या तालुक्यामधले तिन्ही तालुक्यामधले जे सर्व पदाधिकारी आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांच्या समेत आम्ही पक्ष प्रवेश करणार आहोत. खरं तर काँग्रेसची तुमचं वारसा आहे, खरं म्हणायला गेलं तर. वडिलांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं, तुम्ही देखील केलं 3 वेळा. तुमच्यावरती ही वेळ का आली असं का वाटतं तुम्हाला? दुःख आहेच निश्चितच, परंतु आता काय परिस्थिती तशी आहे. कारण की एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल 3 पंचवार्षिक सलग 3 पंचवार्षिक मला भोरवेला मुळशी मतदारसंघातील मायबाप जनतेने काम करण्याची संधी दिली, पक्षाने उमेदवारी दिली, हाही भाग आहे. परंतु शेवटी जनता जनार्दन निवडून देते म्हणजे काय, त्यांच्या मनातली स्वप्न विकास कामाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी, आणि ते करत असताना कुठं ना कुठंतरी पक्ष पातळीवर सुद्धा संधी देणं गरजेचं असतं. ठीक आहे, माझ्याकडे कॅलिबर नसतं तर ठीक होतं. माझी सेवा असेल किंवा माझा अनुभव असेल किंवा मी गेल्या 3 पंचवार्षिकचं केलेलं काम असेल याचा विचार करता मला पक्ष पातळीवरून संधी मिळणं गरजेची होती. ती संधी काय मला वेळोवेळी मिळालेली नाही आणि या संधी न मिळाल्यामुळं सुद्धा सर्वसामान्यांच्या मनामध्ये सुद्धा एक आक्रोश आहे की बाबा तुम्ही एवढे वर्ष प्रामाणिकपणे निष्ठेने काम करताय, मतदारसंघाचं करताय, पक्षाचं देखील करताय, परंतु मग तुम्हाला संधी मिळत नसेल तर नेमकं काय आहे? परंतु एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं, 4 वेळा झालं. लोकांचं, जनतेचं म्हणणं आहे की आता तुम्ही सारखंच निष्ठावंत म्हणून सांगताय, परंतु पक्ष म्हणून तुमच्या निष्ठेचा विचार कुठं होताना दिसत नाही, असं सुद्धा सर्वसामान्यांचं मत आहे. अनेक पक्ष होते, मग भाजपच का निवडला? आता केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी सरकारचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. बहुतांश आमदार आणि खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. एक मोठा पक्ष त्या ठिकाणी आहे आणि विकास कामाला केंद्र स्तरावरचे आमचे जे काही प्रश्न असतील, राज्य स्तरावरचे तर आहेतच, केंद्र स्तरावरचे प्रश्नसुद्धा सोडवण्यासाठी हा पक्ष योग्य असं कार्यकर्त्यांचं आमचं मत आहे. हा निर्णय जो घेतला आहे तो थोडा आधी घेतला असता तर फायदा झाला असता असं वाटतं? प्रश्नच नव्हता आधी घेण्याच्या संदर्भात. प्रश्न हा काही मिळवण्यासाठीचा नाही. आधी काही मिळालं असतं तर निश्चित मिळालं असतं, निर्णय घेतला असतं, पण आमची ती भूमिका नव्हती. कारण की त्या पद्धतीच्या संस्कारामध्ये आम्ही वाढलो नाही. आमच्यावरती जे संस्कार आमच्या वडिलांपासून आहेत, निष्ठेने आम्ही त्या ठिकाणी काम करत राहिलो. परंतु आता तुम्ही निष्ठेने काम करताय त्याचं कुठंच तुमचा विचार होताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही पूर्वी निर्णय घ्यायचा होता का तर घेतला असता, पण कधीच घ्यायची ती भूमिका आमची माझी तरी नव्हती. कार्यकर्त्यांचा आग्रह खूप होता पहिल्यापासून की तुम्ही निर्णय घ्या, आपल्याला संधी मिळेल, पण तुम्ही काय कधी त्या भूमिकेत गेलो नाही. तुम्ही असं म्हणताय की आधी घेतला नव्हता किंवा घेतला असता पण ती वेळ नव्हती, पण आता मग कुठली वेळ आहे की आता निर्णय घ्यावा लागतो? नाही, आता ही वेळ अशी आहे की आता तालुक्यामध्ये जे काही माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं म्हटलं तर मी जे काही 15 वर्ष काम केलं त्या कामापैकी जी काय अर्धवट राहिलेली कामं आहेत ती कामं मूर्तरूपाला द्यावी. कार्यकर्त्यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीची भूमिका गाव पातळीवरती सगळ्या कार्यकर्त्यांना एक विकास कामाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळावी अशी कार्यकर्त्याची भूमिका आहे. त्याच्यामध्ये संग्राम थोपटे म्हणून मला काय वैयक्तिक काय मिळवण्यासाठी मी काय चाललेलो नाही. पक्षश्रेष्ठीने थांबवण्याचा प्रयत्न केला का तुम्हाला? नाही, पक्षश्रेष्ठींनी डायरेक्ट काय माझ्याचे असा संवाद कुठं झालेला नाही. मी आपल्याच वृत्त हे वाहिन्यांमार्फत पाहिलं, त्यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही हा निर्णय घेऊन या, असं मी वृत्तवाहिन्यातूनच पाहिलं आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? कशा पद्धतीने तुम्हाला भाजपकडून काही आश्वासन देण्यात आलेलं आहे का, किंवा काही कामं तुम्ही सांगता आहात की कामं करायची, पण ही कामं कशाच्या आधारे करणार? कसं आहे, आता तुम्ही एखाद्या नवीन कुटुंबामध्ये घरामध्ये प्रवेश करताय, आता तुमच्या काही गोष्टी अगोदरच चर्चा करून होत नाहीत ना. तिथं घरात गेल्यानंतर बोलणं होईल, त्याच्यानंतर कामाच्या माध्यमातून चर्चा होईल. असं काही कुठलं मला मिळणार आहे म्हणून मी चाललेलं नाही, मला कुठलं आश्वासन दिलेलं नाही. हा जो निर्णय घेतलाय भाजपमध्ये जाण्याचा तो दबावाला बळी पडून घेतलाय असं भोरमध्ये चर्चा आहे राजगड कारखान्यावरून. नाही, असा कुठला दबाव होता माझ्यावरती? व्यक्तिगत माझ्यावर काय दबाव असायचं कारण नाही. तालुक्याच्या हितासाठी किंवा तालुक्याचे सर्वसामान्य जनतेने जे काही मला त्या ठिकाणी सांगितलं त्याला अनुसरूनच मी निर्णय घेतोय. माझा वैयक्तिक काही स्वार्थ नाही आहे, मला काही मिळवायचं नाही,
जनतेने मायबाप जनतेने 3 पंचवार्षिक मला भरपूर दिलं. मी त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य असेल, कारखाना संचालक असेल, जिल्हा बँकेचा संचालक असेल, राजकीय पदं मी खूप मला जनतेमुळे मिळालेली आहेत. त्याचं उतराई करण्याचं काम माझं आहे. प्रश्न असा आहे की आता जनतेचाच कौल आहे की तुम्ही आता या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेत आहोत. खूप खूप धन्यवाद. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तर होते संग्राम थोपटे, जे आगामी काळात म्हणजे 22 तारखेला पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यांची काँग्रेस सोडण्याची भूमिका जी आहे ते त्यांनी बोलून दाखवलेली आहे. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, भोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.